नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर घेऊन मी आजचा व्हिडिओ बनत आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा आणि MPSC विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओचा मुख्य विषय आहे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त परीक्षा 2026. एकूण जागा 87. आता नवीन जागा ॲड झालेल्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026. एकूण जागा 87. अर्ज प्रक्रियेची सुरुवात दिनांक 31 डिसेंबर 2025 पासून सुरुवात होणार असून अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2026 आहे. रिक्त जागा कोणत्या कोणत्या आहेत ते आपण आपल्या आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कोणत्या कोणत्या जागांसाठी या 87 जागा आहेत ते आपण जाणून घेऊयात. सहाय्यक संचालक वित्त व लेखा विभाग सेवा एकूण जागा 32. सहाय्यक गट विकास अधिकारी एकूण जागा 30. गट विकास अधिकारी एकूण जागा 13. पशुधन विकास अधिकारी गट अ 8 जागा. उद्योग अधिकारी एकूण जागा 4. अशा रिक्त जागांचा तपशील आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026. एकूण जागा 87. अर्ज भरण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 20 जानेवारी 2026 आहे. रिक्त जागांचा तपशील देखील आपण पुन्हा एकदा सांगत आहोत. सहाय्यक संचालक वित्त व लेखा सेवा एकूण जागा 32. सहाय्यक गट विकास अधिकारी 30. गट विकास अधिकारी 13. पशुधन विकास अधिकारी गट अ 8 जागा आणि उद्योग अधिकारी 4 जागा. अशा रीतीने आज आपण MPSCच्या विविध पदांची जी 87 जागांची भरती आलेली आहे. अर्ज भरण्यास सुरुवात 31 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि अंतिम दिनांक 20 जानेवारी 2026 पर्यंत आपण हा अर्ज भरू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.